जपलेल झाड फांदी फांदी जीवा पाड भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याच औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान. अरे मोहिते काका. ओहो अगं बस 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 बैस. कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी बघ तुझ्या समोर आहे एकदम धडधाकट. कधी आलात? अगं आता 10 मिनिटात झाली आहेत येऊन. बरं गायत्री त्या दिवशी नेमकं काय झालं मला सांग. काका त्या दिवशी एक माणूस आमच्या कॉलेजमध्ये आला होता. त्याने मला एक एन्व्हलप दिलं पेपर कटिंगचं. गायत्री कसा होता तो माणूस? कसा होता म्हणजे त्याचं वय किती असेल अंदाजे? काका साधारण 30-35च्या दरम्यान असेल. उंची 6 फूट वगैरे. नेमकं काय झालं सांग मला. यातले बघ कुठले आहेत? नाही. काका मागचा. नक्की? हो. सर याला ओळखतो मी. आज रात्री हा कस्टडीत असेल. उचला. येस सर. चांगला पाहुणचार करा. मी भेटतो मग. थँक्स गायत्री. तुम्ही आता कसलीही काळजी करू नका. गायत्री यानंतर तुझ्या काय कुणाच्याच कॉलेजला जायचा नाही तो. थोडी काळजी वाटतेच. मुलं घाबरतात ना. पण आता तुम्ही तुमची काळजी घ्या. हो वहिनी या उकिरड्यातच काम करत असतो आम्ही. त्यामुळे आता या घाणवासाची सवय झाली आहे. चला येऊ मी आता. हो या. नमस्कार. चल.
बाय द वे, कॉंग्रॅट्स फॉर येस्टरडे. मी तुझं सिलेक्शन झालं त्याबद्दल खूप मेहनत कर आणि मस्त ना आणि आपल्या कॉलेजचं नाव रोशन कर. आणि मी जे काय बोलतोय त्याकडे तुझं लक्षच नाहीये. गायत्री, गायत्री, काय कुठे आणि एवढा घाम का आलाय तुला? एव्हरीथिंग इज ओके? शुअर? ओके. मनू डार्लिंग, आज हवाय मला चहा. पाहिलत ना सगळ्यांनी काय दिवे लावलेत आपल्या सो कॉल्ड गायत्री कीर्तनेनी. म्हणजे काल किमो सरांनी हिला लीडर काय केली, आजपासून रंग दाखवायला सुरुवात. किटू प्लीज, बाकी कोणाबद्दल ठीक आहे पण गायत्री बद्दल ऐकून घेणार नाही. एक्सक्यूज मी, ऐकून घेण्याशिवाय काही पर्याय आहे का तुमच्या हातात? आणि तिचाही. आणि मी कोणाच्या मागून नाही, तोंडावर बोलते. ए, उगाच तोंडाचा पट्टा चालवण्यापेक्षा स्वतःचा डान्स सुधार आधी. ए, हा सल्ला ना तू तुझ्या लाडक्या मैत्रिणीला दे. किटू, चिल. इट्स ओके. होतात, सगळ्यांकडून चुका होतात. आणि ज्याच्याकडून चुका होत नाही त्याला लीडर असं म्हणतात, नाही का? एक्सक्यूज मी किट्टू, आपण एखाद्याबद्दल बोलत असताना, एखाद्यावर आरोप करत असताना आपण का ते करतो याचा थोडा विचार करावा माणसाने. बोलू द्यात तिला, चूक माझीच आहे आज. हॅलो, मला हौस आहे म्हणून नाही बोलत आहे मी. तो राईट माझा होता लीडरशिपचा, जी तुला मिळाली. मला त्रास होणारच ना. गायत्री, क्या हुआ था तेरे को आज? Why weren't you dancing well? हे बघ, listen to me very carefully. मी तुला लीड डान्सर म्हणून सिलेक्ट केलंय, ऑलराईट? त्यामुळे तुझ्या चुकीने ना लोक माझ्याकडे बोट दाखवणार आहेत. दाखवतील नाही, ऑलरेडी दाखवलेत. कारण तुमचं कालचं सिलेक्शन आज उघडं पडलंय. ऑलराईट, व्हॉटएव्हर. गायत्री, तुला 2 दिवस हवं तर सुट्टी मागून घे माझ्याकडे. डान्स वेल. तो येत असताना तर आज डान्स रिहर्सल मध्ये साध्या स्टेप्स चुकली नसती. किटू, विल यू प्लीज स्टॉप टॉन्टिंग? ज्याला कोणाला बोलायचंय त्यांना बोलू द्या. कारण आज ठरवून सुद्धा होणाऱ्या चुका मी टाळू शकत नव्हते. Come on, Gayatri. Don't give these excuses to me. नाही, डान्सरला कुठल्याही सिच्युएशन मध्ये डान्स परफॉर्म करता यायलाच पाहिजे. ऑलराईट? आणि मी तुला अगोदरच सांगितलं नाही, रिहर्सल हॉलच्या बाहेर तुमच्या डोक्यातलं बॅगेज ठेवून येत जा. जस्ट थ्रो इट अवे अँड देन कम फॉर द रिहर्सल्स. काय करणार आहेस तू? मेन इव्हेंटच्या दिवशी अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये असशील तर काही चांगलं नाचणार नाही आहेस का तू? तुला नाचावंच लागेल. सर, त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या डिसिजनचा फेरविचार का नाही करत? ऑलराईट, व्हॉटएव्हर. गायत्री, सी, मी माझी सगळी कामं सोडून इथे या कॉलेजसाठी येतो. ओके, आय डोंट नो अबाउट युअर टाइम. तुमचा वेळ जास्त महत्वाचा नसेल कदाचित, पण माझा आहे. ऑलराईट, सो थिंक अबाउट इट. एक्सक्यूज मी हंक. किमो, एक्सक्यूज मी. येस किमो, बघ, मला तुझं चिडणं कळतंय, पण आज खरंच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय रे. पण मी एवढं नर्वस तिला पहिल्यांदाच पाहतोय. हे बघ हंक,
मला ही असली रिहर्सल करायची ना सवय नाही आहे. ए किमो, प्लीज आजचा दिवस ऍडजस्ट कर प्लीज. ऑलराइट, आय मॅनेज. सर गायत्री, व्हॉट वॉज गोइंग ऑन? साध्या साध्या स्टेप्स पण का जमत नव्हत्या तुला? सॉरी सर. ओके, विल डू इट अगेन. मी आज थोडी लवकर घरी जाऊ शकते का? का? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? सर मला थोडं बरं वाटत नाहीये. वाटल्यास तर उद्या आपण जास्त वेळ प्रॅक्टिस करूयात, चालेल? ऑलराइट, पण उद्यापासून आय डोंट वॉन्ट एनी कंप्लेंट्स. ऑलराइट? येस सर. थँक्यू सर. ओके, यू कैन लीव. ओनली फॉर यू, हंक. आय एम ट्रस्टिंग ओनली यू. सर येते. एक्सक्यूज मी, सगळे का उठतायत? वी नीड टू टॉक. सिट डाऊन. बाय, टेक केअर. गायत्री, काळजी घे. रिक्षा, रिक्षा. कुठे राहतेस? BMC कॉलनी, बँड्रा ईस्ट. भैया, BMC कॉलनी, बँड्रा ईस्ट यांना सोडायचंय. रिक्षा हळू चालवायची, अजिबात फास्ट चालवायची नाही. काही काही नाहीये. एक सेकंड. गायत्री, मला माहिती नाही तुला काय झालंय ते, पण तुझ्या मनात नक्कीच काहीतरी घालमेल चालू आहे. नाही, डोंट वरी. मला सांगू नको, पण एकच गोष्ट लक्षात ठेव. यू आर अ ब्रेव्ह गर्ल. खूप धीट आहेस तू, आणि तशीच राहा. सगळं नीट होईल. अँड रिमेंबर, यू आर गायत्री कीर्तने. बाय. एक मिनिट. रिक्षाचा फोटो नंबर काढला. हाँ भैया, आराम से लेके जाओ. गुड नाइट. गुड नाइट.
काय ग रिहर्सल लवकर संपली का? नाही बाबा. पाणी देऊ? मग तो काय खांजोडे मास्तर आला नाही आज? बाबा माझं रिहर्सल मध्ये लक्ष नव्हतं लागत. मी अर्धवट सोडून आले. काय झालं सांग. बाबा मला खूप भीती वाटते हो. रस्त्यावरून येणारी प्रत्येक व्यक्ती मला खूप विचित्र वाटते. असं वाटतं की ती माझ्याचकडे येते. अजिबात काळजी करायचं काही कारण नाही. ती सगळी माणसं आता पकडली गेली. ज्या माणसाने तुला एनवलप दिलं होतं ना तो आता गजाआड आहे. मोहित्यांचा फोन आला होता मला. तसा मेसेज आहे माझ्याकडे, दाखवतो तुला थांब. नाही बाबा नको. म्हणजे असं नाही की माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये, पण माहित नाही का मला खरंच खूप भीती वाटते. बरं एक काम कर, आता तू कसला विचार करू नकोस. आधी जा फ्रेश होणे, नंतर आपण बोलूया शांतपणे. डोक्यातनं काढून टाक सगळं. आता कळलं ना उमा, या विषयावर मी मुलांशी का बोलत नव्हतो ते. अरे आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपण सॉल्व्ह करू ना. कशाला मुलांच्या मनावर नको ती ओझी. सर हे बरोबर आहे. आता परमिशन लेटर. हे सर. पण त्याच्यावर त्यांचा शिक्का नको. सर मी कुलकर्णींना पाठवलंय ते. कीर्तने साहेब चला माझ्यासोबत. चला म्हणजे कुठे? चला, दहशत को दहशत से निपटाना पड़ता है. म्हणजे मला जर का आधी माहिती असतं ना लोहा एवढा गरम आहे कधीचाच हातोडा आणला असता मी. ए बाबा पोलिसी भाषा नको, स्पष्टपणे सांग काय ते. सांगण्यात गंमत नाही येणार राव, बघण्यात मजा आहे. चला असं काहीतरी करू की ते लोक घाबरले पाहिजेत. आता ऑफिसच्या वेळेत? अरे पण ऑफिशियल काम करायलाच चाललोय ना. तुझ्या साहेबांना सांगितलंय मी तसं. चल. बर मराठे. हा सर. मी जरा जाऊन येतो, तोपर्यंत ती पनवेलची फाईल नीट शोधून ठेवा आणि ते बघून ठेवा. येस सर. हो सर. एक तास जगू द्या त्यांना सुखाने. चला. चला. हो. भारी. कार्तिक आलेला सोडायला तुला. एक मिनिट, इतकंही एक्साइट व्हायची काही गरज नाहीये. तुम्हाला सोडायला वगैरे नव्हता आला, त्याने मला रिक्षात बसवून दिलं आणि त्याने मला प्रपोज वगैरे काही नाही केलंय. मॅडम तेही लवकरच होणार आहे. तयारी ठेवा उत्तराची. उत्तर तर ठरलेलंच आहे. काय? नाही नाही नाही. ऐक 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 ऐक. तीनदा नाही म्हणजे एकदा हो. येस मॅडम, पण शेवटी निर्णय तोच राहणार आहे ना. बरं बाई. मला सांग काल डान्स प्रॅक्टिस मध्ये काय झालं होतं तुला? हो, काय झालं होतं तुला? इतकी का बिथरली होतीस? अगं एक मेजर प्रॉब्लेम झालाय. कसला? बाबांना धमकीचा फोन आला होता. काय? कोणाचा? अगं आहे कोणीतरी एक बारवाला भाई. त्यांचा इल्लीगल बार पाडल्यामुळे त्यांनी मला आणि तेजसला मारण्याची धमकी दिली. गायत्री, तुला खूप काळजी घेतली पाहिजे. गायत्री, त्या दिवशी तुला उशीर झाला होता तेव्हा आईबाबांचे सारखे फोन त्यामुळेच येत होते. आणि हो, तो त्या दिवशी एनवेलप दिलेला माणूस तोही त्यांचाच होता. हो. म्हणजे ते तुझ्यापर्यंत पोहोचलेत गायत्री.
अगं म्हणूनच तर खूप भीती वाटते ना. असा कोणीही अनोळखी व्यक्ती दिसला ना की असं वाटतं की तो मला मारायलाच येतोय. तुम्हाला माहितीये काल पण असंच झालं. पण अचानक कार्तिक समोर आला आणि खूप बरं वाटलं. कार्तिक काल सकाळी पण भेटला होता तुला? मी एकटी असल्यावरती तो बरोबर असेल ना तर खूप आधार वाटतो. माहित नाही का, कदाचित ओळखीचा असेल म्हणून असेल. पण तो असल्यावरती खूप सिक्युअर फील होतं. कार्तिक सारखं कोणी सोबत असेल तर नेहमीच चांगलं असतं नाही? हा, आणि तुझं मन तर आत्ताच बदललेलं दिसतंय. ए असं काही नाहीये हा. बघ बाई, तुला जर त्याची सोबत आवडत असेल तर तू काहीतरी करू शकतेस. पियू असं काहीही नाहीये. फार फार तर मी त्याला मित्र बनवू शकते, पण त्यापुढे इम्पॉसिबल.